हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती, पण त्यांचं नाव पुढे आलंच नाही। मग मी ठाकरेंचा हात उंचावला। लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचा गौप्यस्फोट। पवारांनी शिंदेंच्या नावाविरोधात एक ग्रुप ऍक्टिव्ह केला होता। शरद पवार मुलाखतीवर संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप। यात तटकरे, अजित पवार, वळसेंना शिंदे मुख्यमंत्री नको होते। युतीत असताना फडणवीस, मुनगंटीवार, महाजनांचाही शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला विरोध होता। संजय राऊतांचा दावा। सीएम पदासाठी ठाकरेंच्या नावाला संजय राऊतांचाच विरोध होता। मला सीएम केलं नाही तर मातोश्रीच्या आतील बातम्या बाहेर सांगण्याची राऊतांची ठाकरेंना धमकी। नितेश राणेंचा आरोप। ठाकरे मुख्यमंत्री असताना परिस्थिती वेगळी, आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात। शिंदेंचं वक्तव्य तर दलालाच्या दोऱ्या शिंदेंच्या हातात। अंबादास दानवेंचा टोला। सुप्रिया आणि अजितमध्ये कधी भेद केला नाही। उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्ष नेतेपदही दिलं। पक्षात काम करण्याची संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक। शरद पवारांचं विधान। 2004 मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेता नव्हता। भुजबळांकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर पक्षात फूट पडली असती। शरद पवारांचं वक्तव्य। 2004 मध्ये काँग्रेस तयार असतानाही पवारांचा मुख्यमंत्रीपद घेण्यास नकार। छगन भुजबळांचा दावा तर पवारांनी मला उपमुख्यमंत्री केल्यानंतर पक्ष का फुटला नाही, भुजबळांचा सवाल। उद्धव ठाकरेंना अनुभव नसताना मुख्यमंत्री केलं, मग 2004 मध्ये उमेदवार नव्हता की होते त्यांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं। पवारांनी महाराष्ट्राला सांगावं, अमोल मिटकरींचं आव्हान। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही। काँग्रेससोबत जाण्याला विरोध केल्यानंतरही पटेलांना यूपीए सरकारमध्ये नागरी हवाई उड्डाण खातं दिलं। शरद पवारांचा मुलाखतीत खुलासा। मीर कोटेचा यांच्या कार्यालयावरील हल्ला प्रकरण, ठाकरे गटाच्या 5 कार्यकर्त्यांना 1 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी। किरीट सोमय्या यांची ट्विट करत माहिती। अनेकांची विकेट घ्यायची म्हणून क्रिकेट खेळलो, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला। मैदानात मुलांसोबत शिंदेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। 5व्या टप्प्यातील मतदानासाठी मुंबई उपनगरातील मतदान केंद्र सज्ज। मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।